आपण साड्या घालतो, बरेचदा त्या साड्यांशी रिलेटेड काही किस्सेही होतात की जे आपल्याला सदैव आठवणीत राहतात. तुला असा किस्सा आठवतो का कुठला? ऍक्च्युली मला राणी वसामधलाच किस्सा आठवतोय. आम्ही म्हणजे शूटिंग करायला गेलो होतो त्या बगीच्यामध्ये आणि तिथे आजी आल्या होत्या फुलं तोडायला. आमचं शूटिंग सुरू होतं असं हो हो रॅन्डमली, आणि त्या आल्या आणि अगदी आमच्याकडे बघत होत्या आणि त्यांना खूप छान वाटत होतं की आम्ही पण पातळ, त्यांनी पण पातळच नेसलं होतं. मग त्यांना छान वाटत होतं पातळ नेसतात आहे म्हणून. त्या आल्या जवळ, बोलल्या आणि मला इतकं छान वाटलं, कौतुक की आज म्हणजे पल्लवीने त्यांना इन्व्हाइट केलं. इव्हन त्यांच्यासोबत आम्ही फोटो पण काढले. अरे वा, छान. आणि मग तो चांगला वाटलं मला की बा त्यांना आवडला आमचं तो. हो, म्हणजे तुम्हाला पाहिल्यावर त्यांनी स्वतःशी रिलेट केला की अरे आपल्यासारखेच नऊवारी घातलेल्या म्हणजे, आणि त्यांना कौतुक वाटलं की छान नऊवारी घालून शूट करतात आहे. इव्हन तिथे आजोबा होते काही, त्यांना पण ते आवडलं की चला समथिंग दे आर डुईंग. म्हणजे त्यांना जे वाटतंय मागच्या पिढीला की आजची पिढी साडी नऊवारी ही घालत नाही, तर तुम्हाला पाहून त्यांना कदाचित आनंद वाटला आणि हे वाटलंय की अरे आपली परंपरा जपणारं कुणीतरी आहे. बरोबर. आणि याच्यासाठी मी स्पेशल थँक पल्लवीचं देणार, कारण तिने इन्व्हाइट केल्या सगळ्या गोष्टीसाठी. आपण खरं म्हणजे सगळ्यांनी पल्लवीला थँक्सच म्हणायला पाहिजे, कारण तिने आपल्याला ही संधी दिली आहे की साडी घालून आपण मिरवायचं आणि आपण आपल्याला कसं वाटतं ते म्हणजे सांगू शकतोय, आपण व्यक्त करू शकतोय. हे बघ, साडी आली, साडी सोबत ज्वेलरी पण आली. माझा तुझ्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की तू जनरली कुठली ज्वेलरी घालते साड्यांवरती? आजकालच्या पिढीला ट्रेडिशनल आवडत नाही, पण मला ट्रेडिशनल ज्वेलरी आवडते. म्हणजे माझ्या आजी सासूनी मला कुड्या दिलेल्या आहेत, त्या आवडतात मला. नाकातली नथ दिली आहे ती आवडते मला, म्हणजे मी घालतेही. त्यात आजी सासूच्या कुड्या म्हणजे तो एक म्हणजे आपुलकीचा भाग. इव्हन सासूंनी काय दिलेलं आहे ते घालते. म्हणजे मी सगळे ट्रेडिशनल जे असतात ते नॉर्मली मी ते वेअर करायला मी प्रेफर करते की बा मला ट्रेडिशनल घालायचंय. म्हणजे नवीन असं मला खूप हार आणि हे नाही आवडत, पण मला ट्रेडिशनल जसं लक्ष्मी हार किंवा असे जे हार आहेत, कंठी, जुन्या ज्या डिझाईन्स म्हण किंवा जे पिढ्यानपिढ्या आपल्या चालत आलेले जे पारंपरिक दागिने ते मला आवडतात, वेअर करते. छानच. तर आपण आता तिला काही प्रश्न विचारूया. तर मला सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारची साडी आवडते? तुला माहितीये की खूप प्रकारच्या साड्या आहेत आणि लेडीज म्हटलं की सगळ्याच प्रकारच्या साड्या तिला बहुतांश आवडतात. पण प्रत्येकच साडी तिच्या अंगावर फिट बसेल असं नाहीये. आणि त्यात तू मला प्रश्न केलाय की मला कुठली साडी आवडते, तर मला पैठणी हा प्रकार साडीतला खूप आवडतो. तसं नुसतं पैठणीच नाही, मला कॉटनच्या साड्या पण खूप आवडतात. पण जर सगळ्यात जास्त म्हणशील तर मला पैठणी खूप आवडतं. एक तर ती म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक देवाण आहे आणि सगळ्यात महत्वाची, तुम्ही ती कुठेही कशीही छान वापरू शकता. आणि परत असं आहे की ती पिढ्यानपिढ्या चालते. म्हणजे फॉर एव्हर आहे ती. तिला कुठल्याही प्रकारचा अंत नाही. ती काल होती, ती आज आहे आणि ती उद्याही असणारच आहे. त्यामुळे मला पैठणी फार आवडते. हे सांगा की ह्या समोरच्या पिढीला आपल्याला काही वारसा द्यायचा आहे, तर तो कशा प्रकारे या राणी वसाहतून पण देता येईल आणि कसा वारसा तुम्ही समोरच्या पिढीला म्हणजे देण्याचा प्रयत्न कराल? पुढच्या पिढीला मी हाच संदेश देईन की साडी ही आपली सांस्कृतिक म्हणजे काय म्हणतात त्याला, पिढ्यानपिढ्या आलेली देवाण आहे आणि आपण ती जपली पाहिजे. आणि मी जर आज साडी घालते तर माझ्या मुलीला माझ्या साडी म्हणजे त्या साडीबद्दल इंटरेस्ट वाटेल. म्हणून मला असं वाटते प्रत्येक आईनी साडी घालावी. आपल्या मुलीच्या मनात साडीविषयी एक प्रेम निर्माण करावं, आपुलकी निर्माण करावी, जेणेकरून हा जो साडीचा वसा आपण आपल्या आजीनी, आईनी आणि आपण घेतलाय तोही आपल्या पुढच्या पिढीने घ्यावा. मी एवढंच म्हणेन. तसा साडी हा आपल्या सगळ्यांचाच खूप आवडीचा विषय असतो, महिला वर्गांचा. पण बरेचदा काय होतं की आपल्याला साडीबद्दल हे पण वाटतं की आपण ती खूप पूर्ण वेळ घालू शकत नाही, ती फक्त 2-4 तासासाठीच बरी वाटते असं. पण तुझा अनुभव काय आहे? तू पूर्ण दिवस साडी घालून राहू शकते का?
हो, मी पूर्ण दिवस साडी घालून राहू शकते आणि मला छान पण वाटतं साडी घातल्यावर. आणि मी किती दिवस साडी घालू शकते. अच्छा, आणि कारण गावी जेव्हा जातो तेव्हा साडीच घालावी लागते. ऍक्च्युली सासरी गेल्यावर तर साडीच घालावी लागते, त्याच्यामुळे तर ती सवय आहेच. आणि मला असं काही अनकम्फर्ट वगैरे असं काही फील होत नाही. मला दिवसभरी साडी घालायला आवडते. ही खूपच छान गोष्ट आहे की तू दिवसभर साडी घालून राहू शकते. आणि पूर्वीच्या बाया राहायच्या. हे तर आता आपण म्हणतोय की कम्फर्ट आणि अनकम्फर्ट, त्यात पूर्ण वेळ साडीतच असायच्या. त्यामुळे मला असं वाटते बरोबर आहे, आपणही पूर्ण वेळ साडीत राहू शकतो. आणि आपल्याला कार्यक्रमांमध्ये तर साडी घालावीच लागते, तिथे तर ऑप्शनच नाहीये आपल्याकडे. तू राणीवसाच्या सगळ्या भागांमध्ये होती. मला विचारायचं आहे की राणीवसामध्ये तुला आणखी काय नाविन्यता अपेक्षित आहे? तुला काय वाटतं की राणीवसाने पुढचे भाग कसे करावेत? आता पहिल्या वेळेला आम्ही सगळ्यांनी साड्या घातल्या, हो ना, आपण सगळ्यांनी साडीमध्ये. मग सगळ्यांची मागणी नऊवारीकडे होती, मग आपण सगळ्यांनी नऊवारी घातली. मग त्याला पण लोकांचाही खूप प्रतिसाद मिळाला आपल्याला. नऊवारी आवडली, आपली साडी पण आवडली. मग आता आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलंय आजपर्यंत, तर आता यापुढे आपण प्रत्येक स्टेटला रिप्रेझेंट करू अशी माझी इच्छा आहे. आणि राणीवसाच्या माध्यमातून जसं आपण महाराष्ट्राचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवतोय, तसं एक भारतीय म्हणून बाकीच्याही स्टेटचा वारसा आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो आपण ह्या राणीवसाच्या माध्यमातून. आणि हे मग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट पसरू शकते की आपण प्रत्येक स्टेटचं कसं, त्यांचा ड्रेस कसा आहे, त्यांचं ट्रॅडिशनल कसं आहे, हे प्रत्येकापर्यंत आपण पोहोचवू शकतो. म्हणजे असं प्रत्येकाला, असं एखाद्या मुलाला आपण शिकवतो ना की हे या स्टेटचं असं आहे, हे क्लोथ्स असे घालावे लागतात, तर ते सांगायची गरज नाही पडणार. म्हणजे तुझा कन्सेप्ट मला म्हणजे खरंच आवडलाय की तुम्ही फक्त महाराष्ट्राला नाही तर सगळ्या स्टेटला रिप्रेझेंट करा. पल्लवी नक्कीच ह्या गोष्टीकडे लक्ष देईल आणि पुढच्या वेळेस आपण नक्कीच काहीतरी असंच नाविन्यपूर्ण करू. माझा नंतरचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की आपण सारखं म्हणतोय की साडी किंवा नऊवारी, स्पेशली नऊवारी, कारण आता आपल्या आजी लोक जे आहे किंवा पणजी, तर ते नऊवारीत होते, पण आपल्या आईपासून आपण सगळ्यांना साडीत बघतोय, इव्हन आपणही साड्या घालतोय. तर तुला असं वाटतंय का की नऊवारी लुप्त होत चालली आहे? मध्यंतरी थोडस वाटत होतं मागच्या याला, पण आताचा हा पिरियड आहे, उलट लोक नऊवारीकडे जास्त वळत आहेत. तुम्ही नवरी बघा, म्हणजे ते नऊवारी शिवायला असं लाईन लावावी लागते, म्हणजे लुप्त नाही होते, उलट संस्कृतीकडे चला. तर हे खरंच लोक आता कुठे ना कुठे फॅशन का म्हणू ना, पण काहीतरी म्हणजे संस्कृती जपत आहेत लोक, म्हणजे लुप्त नाही होत आहे. म्हणजे फॅशन नंतर जर त्यांना काही वाटत असेल तर आपण संस्कृती जपतोय किंवा कुठेतरी संस्कृतीबद्दल एक कल वाढतोय असं तुला म्हणायचं आहे? हो, म्हणजे फॅशन म्हणून पण संस्कृती जपल्या जाते, हे एक महत्वाचं आहे. आणि आता राणीवसाच्या माध्यमातून अजूनच त्यांना असं वाटेल की नाही, साडी आणि नऊवारी तर छान दिसते, म्हणजे अजून घालाय. ज्या फक्त नवरी वगैरे घालतायत, आता तर वास्तुशांती असू देत, कुठलाही कार्यक्रम असू देत, नऊवारी घालतायत लोक, नथ घालतायत, म्हणजे लुप्त होत नाही चाललीये, उलट त्या संस्कृतीकडे आपण जातोय असं मला वाटतंय. नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या राणीवसाच्या या आपल्या विशेष सदरामध्ये. आता मी कोणत्या राणीला बोलवते ह्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना आहे. आपण आमंत्रित करतोय अकोल्यातील खूप उत्साही अशी अँकर, जी नेहमी इतरांचे इंटरव्ह्यूज घेते. आज शिकारी खुद शिकार बना है. बोलूया पल्लवी डोंगरेताई यांना. पल्लवी नमस्ते. नमस्ते, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. राणीवसाचा भाग यावेळेसचा स्पेशल होता. यावेळेसच्या भागात तू पण सहभागी होती, तर राणीवसाचा हा अनुभव कसा होता? सगळ्यात आधी तर मला तुला शुभेच्छा द्याव्याशा वाटतील, कारण इतका सुंदर उपक्रम गेली 3 वर्ष झाले अकोल्यामध्ये होतो आहे आणि त्याची संकल्पना मांडणं आणि साडीविषयी एक आतुरता निर्माण करणं आणि आवड निर्माण करणं खरं तर या उपक्रमातून झालं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या 3 वर्षात सलग तुम्हाला राणी दिसल्या, त्याच्यामध्ये नवीन राणी म्हणून मलाईनी
इंट्रोड्यूस केलंय, तर ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. कारण गेली 3 वर्ष झाले मी तिचे ते फोटोज बघायची, तिचं ते विश्लेषण बघायची. आज आपल्याला त्यामध्ये जर संधी मिळत आहे तर याच्यापेक्षा म्हणजे आनंद कुठला दुसरा. मला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे की तुझं अँकरिंगचं फील्ड हे नेहमी लोकाभिमुख असतं, म्हणजे बऱ्याचशा लोकांना भेटावं लागतं, सतत कॅमेराच्या समोरच राहावं लागतं. तर साड्या घालणं आणि त्यावरच्या ज्वेलरी मॅच करणं हे कसं साधते? मला पर्सनली मिसमॅच करायला खूप आवडतं आणि साडीचं ड्रेपिंग करायला पण खूप आवडतं. आणि हिची आणि माझी ओळख ऍक्च्युली मुलाखती मार्फतच झाली आहे ताईची. आणि ती मला म्हणजे मी तिला खूप दिवसापासून फॉलो करायची, पण ओळख नव्हती. एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून माहिती आहे दिवेकर, आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर पल्लवी दिवेकर आहेत, पण तिला फॉलो करायची हे तितकंच खरं आहे. आज मी सगळ्यांसमोर सांगेल की जे काही मी साडीवरती सगळी ज्वेलरी सगळं जे मॅनेज करते त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांना मी फॉलो करते त्याच्यापैकी पल्लवी ताई एक आहे. तिचं कलेक्शन फार छान असतं. तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही घाला, म्हणजे तुम्ही छान दिसाल असं मला असं वाटतंय, साडी सोबत जे मॅच होतं ते. आणि मला हे विचारायचं, समजा दिवसभर तुला बाहेर राहावं लागतं, म्हणजे वेळ काळ नाही, ऊन पाऊस असंही काही नाही, तर त्या सगळ्यामध्ये आणि साडी किंवा आपली ही परंपरा जपणं ह्याचा समतोल कसा साधते? आजच मी लेटेस्ट उदाहरण असं देते. पल्लवी ताईचं असं सांगणं होतं की या उपक्रमामध्ये मुलाखत घेत असताना साडीच वेअर केली पाहिजे, आणि ते बरोबरही आहे. कारण शाटिका बाय राणी वसा, तर जो साडीवरच आधारित कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही साडी वेअर करा, म्हणजे तुम्ही प्रेझेंट कराल त्याला. तर आज माझं इथून सलग वेस्टर्न वरती शूट आहे आणि साडीवरती गाडी चालवायला त्रास होतो. त्यातही जर तुमचे मुलं शाळेतून आणायची असतील तर ती फार मोठी कसरत असते. पण मी माझ्या पिशव्या रेडी असतात, सेट असतं सगळं माझं. तर आता इथून जाऊन मला वेस्टर्न गेटअप मध्ये मी तयार होईल. तर या माध्यमातून मला प्रत्येक स्त्रीला तेच सांगायचंय, आपली चिडचिड खूप होते, आपण आपल्यावरती जबाबदाऱ्या असतात तेव्हा करत असताना, परंतु तुझा जर तुझ्यावरती ठाम विश्वास असेल आणि तुझं विजन क्लिअर असेल तर आपोआप त्यातून मार्ग निघतात. बरोबर. आणि आपल्या ह्या उपक्रमासाठी किंवा उपक्रमाबद्दल लोकांना काय सांगावं असं वाटतं? मला या उपक्रमाच्या माध्यमातून बघत असलेल्या दर्शकांना एकच सांगावंसं वाटेल की हा उपक्रम गेली 3 वर्ष झाले सुरू आहे, आणि हा उपक्रम चर्चेत येण्यासाठी मात्र त्याच्या पाठीमागचे जे कष्ट आहे ते डॉक्टर पल्लवी दिवेकर यांनी घेतलाय. सगळ्या स्तरातील महिलांना एका व्यासपीठावरती आणून त्यांच्या वेळेनुसार त्यांचं सौंदर्य खुलवणाऱ्या डॉक्टर पल्लवी दिवेकर आहेत. आणि या उपक्रमाला मला असं वाटते की महाराष्ट्रभर असा गाजला पाहिजे, याकरता की आणि देशभर पण गाजला पाहिजे. नमस्कार सगळ्या दर्शकांना. पहिल्या भागात तुम्ही राणी वसा या उपक्रमातल्या राण्यांना भेटल्या होत्या, आणि उर्वरित राण्या ज्या आहेत त्या या दुसऱ्या भागात तुम्ही नुकत्याच भेटल्या आहे. आणि या उपक्रमाला तुमच्या समोर ठेवणाऱ्या म्हणजे डॉक्टर पल्लवी दिवेकर आपल्यासोबत आहेत. काही प्रश्न आपण त्यांना पहिल्या भागात विचारले होते, आणि आता या भागात सुद्धा काही प्रश्नांचा आपण उलगडा करणार आहोत. तर हार्दिक स्वागत आहे ताई तुमचं. धन्यवाद परत एकदा. परत एकदा धन्यवाद आहे, आणि वारंवार आम्हाला संधी मिळो अशी आमची सुद्धा इच्छा असेल. प्रश्न असा आहे की या उपक्रमामध्ये 3 वर्ष झाले तुमचं सातत्य आहे, पण असं कधी वाटलं नाही का एखाद्या वर्षी असा कंटाळा आला की काय ते 9 रंग 9 स्त्रियांना परत एकत्र घ्या, ते सगळं मॅनेज करा, असं कधी कंटाळा आला नाही? एखाद्या स्त्रीला सजण्याचा, साड्या घालण्याचा, नटून फोटो काढायचा कधी कंटाळा येईल का हो? तुम्ही मला सांगा बरं. कोणती अशी असेल स्त्री की जी नटायला, तयार व्हायला आता नको बा किंवा बाद झाले फोटो असंही म्हणेल? उलटा जो फोटोग्राफर आमच्याबरोबर असतो ते लोक कंटाळतात की ताई झाले ना आता असं. आणि आम्ही असे असतो की एक अजून काढून द्या ना आमचा फोटो असं. तर असं कधी होत नाही की कंटाळा येतो वगैरे? हा, दगदग खूप होते, कारण इथे जरी 10 दिवस दिसले तरी त्या मागची जी मेहनत किंवा वेगळ्या लोकेशनवर जाणं, शूट करणं, तिथे तो समन्वय साधणं सगळ्यांशी, ह्याला मात्र जरा जास्त दगदग होते. मग त्यानंतर मी श्रमपरिहार म्हणून मुंबईला काही दिवस जाते. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यानंतर एक स्वतःचा विरंगुळा म्हणून आणि एक मानसिक शांतता रिलॅक्सेशन साठी त्या टूर करता असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की 3 वर्ष झाले राणी वसा उपक्रम राबवत आहात, परंतु या वर्षी मात्र तुम्हाला असा उपक्रम झाल्यानंतर हे हितगुज म्हणजे लोकांपर्यंत बरीच प्रश्न आलेली आहेत, तर त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलाय. तर याच वर्षी असं का करावं लागलं? काय झालं की पहिल्या वर्षी आम्ही शूट घेतलं, दुसऱ्या वर्षी घेतलं, तिसऱ्या वर्षी त्यात जरा नाविन्य आणायचा प्रयत्न केला. आम्ही 9 वारीत शूट घेतलं.
नऊवारी हा प्रत्येक स्त्रीचा, आपल्या महाराष्ट्रीयन जर स्त्री असेल तर फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे खूप इन आहे असं म्हणून नऊवारी किंवा तर कसे नटताय आणि 9 दिवस वेगळे वेगळे लुक कॅरी करणं त्या नऊवारीत. बरं ते रंग बऱ्याचदा तर तुमच्याकडे नसतातही. नऊवारीत ग्रे कलर मिळणं हा किती म्हणजे मुश्किल गोष्ट आहे ही तुला आणि मला माहिती आहे, कारण आम्हीच दोघी होतो ज्यांनी तो ग्रे कलर घातला होता. मग त्या साड्या कशा घातल्या, त्या युट्यूबवरनं ट्युटोरियल्स करून जे घालावं लागलं, हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं आणि जाणवलं आपण घेतलेले कष्ट, त्यातनं नाविन्य किंवा जे आपण दागिन्यांची जी माहिती यावेळेस सांगितली ही लोकांना खूप आवडली आणि त्यांचे मला खूप प्रश्न होते की आपण हे कसं कंडक्ट करतो, काय ह्यात मेहनत लागते, किती दिवसांची तयारी असते वगैरे वगैरे. आणि अनेक अशा क्षेत्रातील ज्या महिला आहेत अकोल्यातील, त्यांनी मला पुढच्या वर्षी म्हणजे येण्यासाठी किंवा त्यांना घ्या असं मला म्हणजे सांगितलेलं आहे की आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त म्हणा की या म्हणून उपक्रमात. तर त्या सगळ्यांना आधी खूप खूप धन्यवाद की तुम्हाला सगळ्यांना हा आमचा अशा प्रयत्न एवढे मनाला भावले आणि दरवर्षी असं नवीन काहीतरी आणायचा आम्ही प्रयत्न करतच राहू. मला त्या सगळ्या स्त्रियांना हेच सांगायचं आहे की थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. तुमच्या धकाधकीच्या जीवनातून एक अर्धा एक तास काढणं काहीही अवघड नाहीये. ह्याला आपण मी टाइम जे म्हणतोय तोही तेवढाच महत्वाचा असतो. तर तो काढत जा आणि असे छान तयार होऊन स्वतःचे फोटो काढायला काहीच लागत नाही. फोटोग्राफर नसेल तर मोबाईल आजकाल इक्वली गुड आहे, तर तसा तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि थोडक्यात का होईना पण त्यांनी एक सांगितलंय तुम्हाला की नटणं हा तुझा अधिकार आहे आणि तो नटलं पाहिजे. मान्य आहे, धावपळीच्या जगात स्वतःला वेळ देऊ शकत नाही, परंतु स्वतःच्याकडे लक्ष द्या आणि स्वतःचा विरंगुळा जपा असं ताईंनी आता सांगितलंय. तर पुढच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम असाच असणार आहे. अगदी उत्सुकता आहे की जसं यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलं की बऱ्याच महिला त्यांना अप्रोच होत आहेत, तर पुढच्या वर्षी जर का महिलांना उत्सुक असल्या तर तुमच्या राणीवसामध्ये सहभागी होऊ शकतात का? काय आहे, राणीवसाचा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला नवरात्रात आहे, त्यामुळे 9 दिवस फारच फार 10 एवढेच जण आपण घेऊ शकतोय. पण इतरांनी खचून जायचं काहीच कारण नाहीये. प्रत्येक स्त्री ही आज तेवढी सक्षम आहे, तेवढी सबल आहे की त्यांनी शूट स्वतःचं करूच शकतात. हा एक कन्सेप्ट घेऊन पुढे इतर अकोल्यातल्या बऱ्याच स्त्रियांनी हा करावा शूट असं माझी इच्छा आहे. आणि सगळीकडे तुम्हाला ते राणीवसा जरी नाव नाही ठेवलं तरी नवरात्रीतलं शूट हे दिसावं अकोलेकरांना आणि तेवढाच त्यांनाही प्रतिसाद मिळेल अशी म्हणजे मी इच्छा करते की तुम्ही सगळ्यांनी खरंच हा ट्राय करा. आणि नक्कीच ट्राय केला पाहिजे. तुम्ही जर पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये 9 रंग घेऊन तुमच्या 9 मैत्रिणींना घेऊन जर असं शूट करत असाल तर राणीवसा डॉक्टर पल्लवी दिवेकर यांचं फेसबुकला अकाउंट आहे, 8C डॉक्टर पल्लवी दिवेकर असं फेसबुक प्रोफाईलचं नाव आहे. तुम्ही त्याला टॅग करून तुमचे फोटोज त्यांना टाकू शकता, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की राणीवसाच्या कुठपर्यंत पोहोचला हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आजच्या या दुसऱ्या भागात तुम्ही राण्यांना भेटले, तर राण्या म्हणजे प्रीतीताई, स्वप्नाताई आणि माधवीताई, त्याचप्रमाणे पल्लवीताई तर याच्या संचालिका आहेतच. आणि हा तुम्हाला दुसरा भाग आमचा कसा वाटला नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्याच्यासाठी असलेला नंबर तुम्हाला खाली दिलेल्या स्क्रोलवरती दिसेल. त्यासोबतच साड्या घाला. प्रत्येक क्षणामध्ये मला शक्य नाही होणार की एखाद्या क्षण समारंभात तुम्ही नाही घालू शकले, तरी मला असं वाटतं की जे आपले पारंपरिक पद्धतीचे सण आहेत, उत्सव आहेत किंवा तुम्ही एकमेकांच्या घरी ट्रॅडिशनल कार्यक्रमात जेव्हा जाता तेव्हा मात्र नक्की साडी वेअर करा. शाटिका बाय राणीवसा या कार्यक्रमात 2 दिवस झाले तुम्ही आमचं सगळं ऐकून घेतलं. त्यासोबतच यांचं हितगुज सुद्धा तुमच्याशी शेअर झालं. तुमचे जे काही प्रश्न होते त्यांचं सुद्धा निश्चितपणे उत्तर तुम्हाला मिळालं असेल. बघत राहा RRC नेटवर्क. आणि पुढच्या वर्षीच्या राणीवसासाठी तुमच्या जर काही संकल्पना असतील की पुढच्या वर्षी राणीवसा तुम्हाला कशी हवी आहे, कुठले रंग हवे असतील, त्यासोबतच नवरात्राचे रंग सोडून सुद्धा तुमची काहीतरी संकल्पना वेगळी असेल की ह्या राहावा, तर त्या सूचना सुद्धा आम्हाला गरजेच्या आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला करू शकता. बघत रहा RRC नेटवर्क. सेवा आमुची, करमणूक तुमची.